सगळ्यांचंच या ठिकाणी मनापासून स्वागत. एका महत्त्वाच्या विषयावर आमची भूमिका मांडण्यासंदर्भात आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बोलवलं आहे. काही दिवसापूर्वी या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा यांनी सातारा लोकसभेच्या विषयावर काही चर्चा केली आणि सातारा लोकसभा आम्ही लढवू अशा पद्धतीची भूमिका मांडली. ती त्यांची व्यक्तिगत भूमिका आहे असं माझं मत आहे. सातारा लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टी लढवेल. भारतीय जनता पार्टीनं अशी कुठलीही अधिकृत चर्चा केल्याचं माझ्या कानावर नाही, परंतु गेल्या 3 वर्षापासून 4 वर्षापासून भारतीय जनता पार्टीनं प्रचंड मोठ्या ताकदीनं सातारा जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे. आणि आज भारतीय जनता पार्टी ही जिल्ह्यातली 1 नंबरची पार्टी आहे. अगदी वाई मतदारसंघापासून आपण आलो तर सातारा, कोरेगाव, कराड उत्तर, दक्षिण आणि पाटण हा सगळा परिसर बघितला तर भारतीय जनता पक्षाचं प्राबल्य या ठिकाणी आहे. त्यामुळं कोण काय भूमिका मांडतं या भूमिकेवर वरिष्ठ चर्चा करतील आणि वरिष्ठ त्यांच्याशी बोलतील. परंतु गेल्या जवळजवळ 3-4 वर्षापासून आम्ही लोकसभेची तयारी केलेली आहे आणि या लोकसभेच्या तयारीच्या अनुषंगानं सध्याची परिस्थिती बघता भारतीय जनता पक्षाचा खासदार व्हायला कुठलीही अडचण या मतदारसंघामध्ये नाही असं भारतीय जनता पक्षाचं आमचं मत आहे. त्यामुळं हा मतदारसंघ कुठल्याही किमतीवर भारतीय जनता पक्षाकडे राहिला पाहिजे ही आमची भूमिका आहे. या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत. पक्षश्रेष्ठींच्याकडे आम्ही भूमिका मांडलेली आहे आणि मला वाटतं वरच्या स्तरावर अशी कुठलीच चर्चा झाल्याचं माझ्यात ऐकवत नाही. शेवटी पक्षश्रेष्ठी निर्णय घेत असतात आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी आम्ही कार्यकर्ते म्हणून करत असतो. परंतु आमचा आग्रह आहे कुठल्याही परिस्थितीत सातारा लोकसभेचा मतदारसंघ भारतीय जनता पार्टी सोडणार नाही. भाऊ, स्थानिक लेवलला एक मत का होत नाही? पण तुमच्या आता 3 पक्ष आहेत, त्यामध्ये स्थानिक लेवलला जे काही एक मत व्हायला पाहिजे. प्रत्येकाचं विधान वेगवेगळ्या पद्धतीनं, शिंदे गट असेल किंवा अजितदादांचं म्हणणं अशा पद्धतीने येतं. प्रत्येक पार्टीला आपापली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे आणि मला वाटते भूमिका विचारावर मांडणं वेगळा विषय आहे आणि निवडणुकीच्या अनुषंगानं भूमिका मांडत असताना मतदारसंघावर भूमिका मांडताना सगळ्यांनीच थोडा विचार करून मांडली पाहिजे हे माझं मत आहे. मग भलं राष्ट्रवादी पक्ष असेल, शिवसेना असेल, या सगळ्यांनीच विचार करून आपले भूमिका मांडली पाहिजे. शेवटी जागा वाटप हे तिन्ही पक्षाच्या समन्वयाने ठरेल आणि समन्वय व्हायच्या अगोदर, चर्चा व्हायच्या अगोदर अशा पद्धतीच्या चर्चा होणं हे मला वाटतं तितकंसं इष्ट आहे. भाऊ, अजित पवारांनी जेव्हा या मतदारसंघावर दावा केला, त्यांनी भूमिका मांडली, यावर तुमचं मत काय आहे? आणि दुसरं म्हणजे जर समजा वरिष्ठ पातळीवर तशी चर्चा झाली आणि हा मतदारसंघ अजित पवार गटाला सोडण्यात आला तर तुमची भूमिका काय? त्याला जोडूनच भाऊ एक प्रश्न आहे की शिवसेनेचे पुरुषोत्तम जाधव सुद्धा म्हणतात की हा शिवसेनेला दिलेला, शिवसेनेच्या वाट्याला हा मतदारसंघ. माझी भूमिका क्लिअर आहे. अजितदादांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे. त्या भूमिकेच्या ती त्यांची व्यक्तिगत भूमिका आहे. व्यक्तिगत भूमिकेवर मी मत व्यक्त करायचं काही कारण नाही. मी या ठिकाणी सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पक्षाची भूमिका मांडतो आहे, जिल्ह्याच्या वतीनं, की भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्यातली लोकसभा लढवण्यासाठी सक्षम आहे. सातारा जिल्ह्याची भारतीय जनता पार्टीनं गेल्या 4 वर्षापासून लोकसभा लढवण्यासाठी तयारी केलेली आहे आणि आपल्या साक्षीनं केलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीच हा मतदारसंघ लढवेल अशा पद्धतीची आमची ठाम भूमिका आहे आणि ही भूमिका आम्ही आपल्यासमोर मांडतो. शिंदे गटातून सुद्धा थोडी मागणी होती की मत मांडण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. मत मांडण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. त्यामुळं त्या बाबतीत वेगळं मत घ्यायचं काही कारण नाही. पण माझं संबंधित आघाडीतल्या सगळ्याच पक्षांच्या विषयावर आपण चर्चा करत असताना आघाडीचा समन्वय राहिला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका सगळ्यांनी मांडली पाहिजे.
भाऊ पण एकूणच मागच्या वेळेत भाजपच्या उमेदवाराचा पराभव असेल आणि एकूण आता तुम्ही म्हणता 4 वर्ष भाजपला लावलेली ताकद असेल, पण जिल्ह्यातलं चित्र जर बघता तर कुठेतरी राष्ट्रवादी प्रबळ होती आणि त्यामुळेच आतापर्यंत राष्ट्रवादीचा खासदार इथला निवडून आला असं एकूण चित्र होतं. नाही, राष्ट्रवादी या जिल्ह्यामध्ये प्रबळ होती याच्याबद्दल कोणाला शंका नाही ना. राष्ट्रवादी प्रबळ नाही हा आत्ताचा मुद्दा आहे. आत्ता राष्ट्रवादी प्रबळ कुठं आहे? त्यामुळं राष्ट्रवादीचा विषय बाजूला ठेवून सध्या भारतीय जनता पक्षाची ताकद वाई मतदारसंघापासून जर विचार केला, साताऱ्यात तुम्हाला ज्ञात आहे, मला वाटतं भारतीय जनता पक्ष सोडून खूप कमी स्कोप आहे बाकीच्या पक्षाला. कोरेगावला आपण बघता की कोरेगावची परिस्थिती काही वेगळी असायचं काही कारण नाही. कराड उत्तरमध्ये आम्ही ताकदीनं लढतो आहे, याच्यामध्ये कुठं प्रॉब्लेम असायचं कारण नाही. दक्षिणला 1 to 1 फाईट आहे, त्याचाही विषय आहे. आणि पाटणला आपण बघताय. त्यामुळं भारतीय जनता पार्टीची ताकद ही वादातीत आहे या जिल्ह्यामध्ये. त्यामुळे लोकसभा लढवण्याच्या दृष्टीनं भारतीय जनता पार्टी हाच सक्षम पक्ष आहे आत्ता. त्यामुळे आमची भूमिका क्लिअर आहे की हा सातारा लोकसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टी लढेल. भारतीय जनता पार्टीनंच लढवून तर आम्ही 100% हा मतदारसंघ. पाठीमागचा इतिहास काय आहे याच्या संदर्भात आपण मांडलेली भूमिका जरी तत्कालीन परिस्थितीमध्ये झालेला पराभव असा, त्यानंतर खूप गोष्टी बदललेल्या आहेत, परिस्थिती बदललेली आहे. आणि या बदलत्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी हाच एकमेव विकल्प लोकसभेला आहे. भाऊ सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार कोण असेल, चेहरा कोण आहे, कारण उदयनराजेंना अजूनही फोकस केलं जात नाहीये भारतीय जनता पार्टीकडून. मग तुमच्या उमेदवारीचा तिढा कायम असलेला पाहायला मिळतोय. चर्चा तशी बाहेर राजकीय पटलावर आहे. भारतीय जनता पार्टी ही अनुशासित पार्टी आहे आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जिल्हा लेवलला ठरत नाही, तो वरिष्ठ लेवलला ठरतो. आणि जेव्हा तो उमेदवार ठरेल मग कोण असेल, महाराज असतील, अन्य कोण असेल, हा विषय ती पार्टी ठरवेल. आणि जो पार्टी उमेदवार देईल तो उमेदवार सक्षमपणे लोकसभेची निवडणूक लढेल. आणि सातारा जिल्ह्याचा खासदार हा भारतीय जनता पार्टीचाच असेल. आमच्या तिन्ही पक्षाची जी आघाडी आहे, आघाडी मिळून आम्ही निवडून आणू. पण उमेदवारीचा क्लेम सगळ्यात पहिला आमच्या भारतीय जनता पार्टीचा. काल महाविकास आघाडीची बैठक झाली साताऱ्यामध्ये. त्यात आमदार श्रीकांत शिंदेंनी एक वक्तव्य केलं की साताऱ्याचा पुढचा उमेदवार हा महाविकास आघाडीचाच निवडून येईल आणि त्याला जोडून सत्ताधारी निधी वाटपात देखील दुजाभाव करत असल्याचा आरोप त्यांनी केला. शिंदे साहेबांनी आधी आपलं बघावं, बाकीचे कशाला असतं. त्यांनी बाकीच्या फार जिल्ह्याची चर्चा करण्यापेक्षा आपण आपल्या भूमिकेतून बघा पार्टी पक्ष कुठं आहे, काय चाललं आहे त्यांनी तपासावं. आणि मला वाटतं स्टेज तर मला वाटतं राष्ट्रवादीच्या काँग्रेसकडे एवढी माणसं नाहीत की स्टेजवर बसणे एवढी माणसं नाहीत. अर्धी माणसं तर काँग्रेसची होती ते. कुठली बैठक होती मला माहिती नाही, पण स्टेजवर बसायला तर माणसं आहेत का आता? हो, चाचपणी तरी नावं काहीतरी असतील ना, 1-2-3 नावं आपल्या वतीनं काहीतरी. भारतीय जनता पार्टी गेल्या 3 वर्षापासून लोकसभा प्रवास करते. केंद्रीय नेतृत्वातली अनेक मंत्री इथे येऊन गेले, तुम्ही त्याचे साक्षीदार आहात. आणि त्यावेळी सगळ्या गोष्टीचा रिपोर्ट जात असतो. भारतीय जनता पार्टीमध्ये असं कोणाच्या नावाची चर्चा करायचा अधिकार ना मला आहे ना कोणाला आहे. त्यामुळं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अहवाल तर जातो पार्टीकडं, सगळी परिस्थितीचं पार्टी बघत असते आणि योग्य उमेदवाराला पार्टी 100% तिकीट देईल. अजिबात अडचण नाही. भाऊ, मानमध्ये अवकाळी नुकसान झालं द्राक्ष बागाचं 3-4 गावांमध्ये, देवापूर असेल, पळसावडे. तर त्यानंतर शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी शेतकरी करत आहे. त्याच्यावर 100% नुकसान झालेलं आहे आणि त्याची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. त्या अनुषंगाने पंचनामे झालेले आहेत आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पण मिळेल. त्यामध्ये कुठली अडचण नाही. पाठीमागच्या 2-3 वर्षापूर्वी त्याच भागातल्या द्राक्ष बागांचं नुकसान झालं होतं आणि मला वाटतं उत्पन्नापेक्षा जास्तीचं मदत मिळाली होती. एकरी 12 लाख, कोणाला 8 लाख, कोणाला एका शेतकऱ्याला 25-25 लाख रुपयाची मदत झालेली होती. त्यामुळं मानचा लोकप्रतिनिधी सक्षम आहे. तिथले पंचनामे झालेले आहेत आणि त्या लोकांना मदत पण 100% येईल. एवढंच नाही तर दुष्काळामध्ये ज्या ठिकाणी पिकांचं नुकसान झालं दुष्काळामुळं त्याचे पंचनामे झालेले आहेत आणि त्याचा नुकसान भरपाई विम्याची मिळण्यासाठीची कारवाई या अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्याचा 8 दिवसात 10 दिवसात निर्णय होईल आणि
ज्या ज्या शेतकऱ्याचं पाऊस न पडल्यामुळे नुकसान झाले, आता हा तो अतिपावसाचा विषय आला, म्हणजे अवकाळी पावसाचा विषय आला, पण ज्या ठिकाणी पाऊसच पडला नाही, उगवून आलेलं जळून गेलं, अशाही शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भातली भूमिका आपण घेतली होती. आणि खूप 2, 2.5, 3 महिन्याच्या लढाईत कलेक्टर आम्ही लढतोय. 2.5 महिन्याच्या लढाईला आता यश येताना दिसते आणि 8-10 दिवसात निर्णय होईल आणि त्या सगळ्या शेतकऱ्यांना मदत मिळेल, ती कोट्यावधी रुपयेमध्ये असेल. अजितदादांनी दावा जो केला होता या इथल्या साताऱ्याच्या लोकसभेच्या जागेबाबतचा, त्यानंतर तुम्ही बराच काळ उशिरानं स्वतः आता तुम्ही पुढे येऊन ह्या दावा करताय. नाही, बरा नाही. मी आपल्याला माहिती आहे की अधिवेशनाच्या निमित्तानं नागपूरला होतो आणि नागपूरला असल्यामुळे आपल्याला नागपूरवरून प्रेस घ्यायचा विषय नव्हता, जिल्ह्याचा विषय जिल्ह्यात येऊन मांडायचा होता. त्यामुळे जिल्ह्यात येऊन मांडावा अशी 7 माझी तारखेला भूमिका. अधिवेशन सुरू झालं, दादांनी बोलून तर आता नाही, जवळजवळ नाही. 10 दिवस झाले. नाही 7 तारखेला अधिवेशन त्या 2-3 दिवस अगोदर झालेला विषय होता. त्यामुळे तो काही खूप अगोदरचा विषय असातला विषय नव्हता. त्यावेळी वरिष्ठांकडनं ज्यावेळी सांगण्यात आलं त्यानंतर ही पत्रकार परिषद अजिबात विषय नाही. वरिष्ठांच्याकडं आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे. वरिष्ठ आमची मत वारंवार घेत असतात, 1-to-1 चर्चा पण होत असतात. त्यावेळी या लोकसभेसंदर्भातली आमची भूमिका आम्ही मांडलेली आहे आणि आत्ताची जी भूमिका आहे ही सातारा जिल्हा भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे आणि ती भूमिका ठाम आहे की कुठल्याही परिस्थितीत भारतीय जनता पार्टीचा या लोकसभा उमेदवारीसाठी क्लेम आहे आणि भारतीय जनता पार्टी उमेदवारी निवडणूक लढवेल.